लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की तुम्हा सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे या अख्ख्या टीमने. आता आजच्या भागात गुरुजी आले बरं का, आणि गुरुजींनी काही टेन्शन दिलं नाहीये, त्यामुळे डोंट वरी. सुरुवातीला आपण बघतोय, चला पोरांनो आम्ही कन्व्हिन्स झालो, पत्रिका छापा. तेवढ्यात शारदाताई म्हणतात, हो आपण गुरुजींना विचारून मुहूर्त काढून घेऊयात सगळ्याच गोष्टींचा. तेवढ्यात गुरुजी येतात आणि म्हणतात, गुरुजी उपस्थित आहेत. गुरुजी आल्यावर वसुआत्याला फार आनंद झालाय बरं का. आता मानिनी म्हणते, या ना गुरुजी या. जीवा आणि पार्थला मात्र टेन्शन आलंय. गुरुजींना आल्या आल्या औपचारिकता म्हणून या, बसा, चहा घ्या असं बोलण्यात येत आहे. विक्रम म्हणतात, अरे वा गुरुजी, छान वाटलं. नाही म्हणजे तुम्ही अचानक कसे काय आलात? विक्रम आहे ना, मुद्दाम करतात बरं का. मानिनी त्यांच्या माहेरचे आहेत ना ते, म्हणून मुद्दाम ते खोचक बोलतात गुरुजींना आणि म्हणतात, आणि मला असं नव्हतं म्हणायचं गुरुजी, आम्ही आठवण काढल्या काढल्या तुम्ही समोर हजर राहिलात. गुरुजी म्हणतात, अरे विक्रम, त्यात काय विशेष आहे? अरे बाबा, मानिनी आणि तुमच्या कुटुंबावर माझा विशेष लोभ आहे बरं का. विशेष लोभ असला म्हणजे या हृदयाचं त्या हृदयी विशेष कळतं बरं का. काय रे जीवा आणि पार्थ? हे दोघं नुसते मान डोलावतात. मानिनी म्हणते, आले मी चहा करते पटकन. आता हळूहळू जीवा म्हणतो, आता कशाला आलेत गुरुजी? अरे गुरुजी आले ना की माझ्या पोटातच गोळा येतो. जीवा हळूहळू बोलत असतो बरं का पार्थच्या कानात. पार्थ म्हणतो, नाहीतर काय, काय बोलतात काही कळत नाहीये. यांचं बोलणं डिकोड करण्यापेक्षा एखाद्या क्लासेसचा कोर्स घेणं सोपं आहे. नंदिनी म्हणतात, काय बोलताय तुम्ही दोघे जण? आजपर्यंत गुरुजी जेव्हा जेव्हा आले त्यांनी आपल्याला मदतच केली आहे ना, आज पण ते तसंच काहीतरी करायला आले असणार. काव्या म्हणते, बरं हे साधे सुधे गुरुजी नाही आहेत, ते खूप हुशार आहेत. म्हणजे त्यांनी दिलेले संकेत आपल्याला कळत नाही देशमुख, ही आपली चूक आहे ना, त्यांची काय चूक आहे त्यात? आता काव्या आणि नंदिनी दोघी पण कन्व्हिन्स करत असतात पार्थला आणि जीवाला. आता त्या जीवाला आणि पार्थला असं वाटतं, बाबा आले गुरुजी, आता काय टेन्शन देणार. आपल्याला पण असंच वाटतं ना बऱ्याचदा, आले बाबा गुरुजी, आता काय टेन्शन देणार. म्हणून आता नंदिनी आणि काव्याने त्यांना समजवलंय. तर असो, आता मानिनी म्हणते, हे घ्या गुरुजी चहा. गुरुजी चहा पाणी घेतात बरं का प्रेक्षकांनो, आणि आधी वसुआत्या गुरुजींशी बोलतात. आता लगेच चहा पिता पिता गुरुजी म्हणतात, बोलून टाक मानिनी, काय आहे तुझ्या मनात? त्यांच्या मनातलं कळलंय गुरुजींना. मानिनी म्हणते, गुरुजी काय बोलणार मी, 2 मुलांची आई आणि 2 लक्ष्मीसारख्या सुनांची सासू, काय बोलणार मी, माझ्या मनात काय येते कळलंच असेल तुम्हाला. आपल्या लग्नामध्ये काही विघ्न? लगेच गुरुजी म्हणतात, मानिनी विघ्न येणार नाही. लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात, चला तर मग लग्न सुरळीत पार पडणार. आता गुरुजी पुढे म्हणतात, सुरळीत जे पार पडायचंय ते पार पडणारच, पण माणसाने निश्चिंत राहू नये. तुम्ही पण निश्चिंत राहू नका, जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाही आहेत. आता रम्या आणि वसुआत्याला खट्ट होतं मनामध्ये. लगेच मानिनी म्हणते, जुनी दुखणी म्हणजे? गुरुजी म्हणतात, रम्या आणि वसुताई आणि रम्या अलर्ट होतात बरं का. रम्या अशी घाबरते ना मनातून. नंदिनी, जीवा सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदललेत. गुरुजी म्हणतात, रम्या आणि वसुताई, मला जरा तुम्हा दोघींशी बोलायचंय. म्हणजे इथे त्यांनी सस्पेन्स क्रिएट केला बरं का प्रेक्षकांनो. वसुआत्या म्हणतात, हो हो गुरुजी, आम्हाला दोघींना पण तुमच्याशी जरा बोलायचंय. मानिनी, अगं आमच्या रूममध्ये बसतो आम्ही गुरुजींशी बोलत. आता मानिनीला चहाचा कप देत गुरुजी म्हणतात, मानिनी चहा छान झाला होता बरं का. आता बघा प्रेक्षकांनो, थोडा सुरुवातीला त्यांनी मस्त रंगवला एपिसोड, आणि टेन्शन घेऊ नका, तुर्तास तरी रम्या अजून काही करत नाही. फक्त छोट्या छोट्या कुरापती ती करणार आहेत, ज्याकडे सगळ्यांना लक्ष ठेवायचं आहे. गुरुजी आणि रम्या आणि वसुआत्या तिघेही जण त्यांच्या खोलीत गेलेत वसुआत्याच्या. ते गुरुजी पुन्हा एकदा असे कोडमध्ये बोलले ना, त्यामुळे पुन्हा जीवाला आणि पार्थला आलंय टेन्शन. आता ते रम्या वसुआत्या खोलीत निघून जातात गुरुजींशी बोलायला. मस्त दाखवलाय प्रेक्षकांना तो सीन. वसुआत्याला यांचं लग्न हो न हो, पण त्यांच्या जीवाची मात्र फिकीर आहे. म्हणजे उद्या आपलं काही बरं वाईट तर होणार नाही ना, हे आधी वसुआत्याने विचारलंय. मला त्यांच्या विचारण्यामध्ये लॉजिक वाटलं बरं का प्रेक्षकांना, मस्त वाटलं. म्हणजे बघा ना, कोणाचं काय तर कोणाचं काय. आता लगेच हे खोलीत गेल्यानंतर पार्थ म्हणतो, हे गुरुजी जर म्हणले असते ना, आता पुन्हा विघ्न येणारे असं काही बोलले असते ना ते गुरुजी, तर मी आत्ता ताबडतोब लग्न करून टाकलं असतं आपलं. नंदिनी म्हणते, अहो पार्थ हे काय बोलताय? लगेच जीवा म्हणतो, नाहीतर काय, अरे आले की काहीतरी टेन्शन देतात गुरुजी, मी पण लग्न केलं असतं आता दादा म्हणतोय तसं या क्षणी. नंदिनी म्हणते, जीवा काय हो, गप्प बसा ना. जीवा म्हणतो, अगं गप्प बस काय नंदिनी, ऑन पेपर आपलं डिवोर्सचं स्टेटस आहे सध्या.
काव्या म्हणते ते सगळं ठीक आहे, पण गुरुजी वसू आत्या आणि रम्याचं नाव घेऊन का बोलले असतील? काय असेल आता पुन्हा? नंदिनी म्हणते जुनी दुखणी म्हणून त्यांनी उत्तर दिलं असेल का रम्या आणि वसू आत्या? आता बघा वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय त्यांनी. गुरुजी गप्पा मारतात बरं का आता यांच्याशी. वसू आत्या म्हणतात गुरुजी बरं झालं तुम्ही आमच्याशी बोलायला आलात आमच्या खोलीमध्ये. लगेच गुरुजी म्हणतात योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि सावध करणं माझं कर्तव्य आहे. रम्या गुरुजींशी उद्धट सारखी बोलते, कोणाला सावध करायला आलात तुम्ही? वसू आत्या चिडतात तिच्यावर आणि म्हणतात रम्या तशी बोलायची पद्धत असते. हो ना गुरुजी? रम्या गुरुजींना म्हणते मला तुम्ही सावध करायला आलात का माझ्यापासून सगळ्यांना सावध करायला आलात? वसू आत्या म्हणतात रम्या काय बोलतेस? ही कुठली पद्धत आहे तुझी गुरुजींशी बोलायची? हे बघा गुरुजी मी काय म्हणते, हे भाकीत संकेत काहीही सांगितलं नाही ना तुम्ही तरी चालेल, पण एवढं सांगा मला ही अशी का वागते रम्या? अहो काल तर म्हणजे रात्री झोपेत मी उठून पाहिलं ना तर ही जागी असते हो. मी जर तिला विचारलं कसला विचार करतेस बाई काय चाललंय, तर अचानक माझा गळा धरते हो. अहो माझ्या गळ्यापर्यंत हिचा हात गेलाय. गुरुजी काहीतरी करा हो, ही अशी का वागते गुरुजी सांगा ना. आता गुरुजी म्हणतात कशीही वागलीस रम्या तरी जे घडणार आहे ते टळणार नाहीये. रम्या म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला, काय टळणार नाहीये? मग गुरुजी म्हणतात लग्न. रम्या म्हणते होय माझं आणि पाठचं लग्न ना. गुरुजी म्हणतात मी तुला सांगितलंय रम्या तुझं आणि पाठचं लग्न मी बघतोय, पण रम्या म्हणते पण काय? आता याच लग्नात माझं लग्न होणार पाठशी की नंतर होणार? गुरुजी आता कोड्यात बोललेत बरं का. गुरुजी म्हणतात रम्याला कळेल, हे तुला लवकरच कळेल. स्वात्या म्हणतात हिच्या लग्नापर्यंत मी जिवंत राहील ना गुरुजी? मला खूप हसू आलं बाई या प्रश्नाचं. गुरुजी आता वसवात्यालाही लटकून ठेवतात बरं का. ते म्हणतात की हे बघा तेही तुम्हाला कळेल, लवकरच कळेल. जे घडायचंय ते काही टळणार नाहीये, पण तुम्हाला मी सांगायला आलोय की अजूनही वेळ गेलेली नाही. तुमची कर्म तुमच्या समोर येऊन धुसर रस्ता मोकळा करत जातात. चला येतो मी. एवढंच बोललेत बरं का गुरुजी. आता गुरुजी त्यांची पिशवी उचलत असतात तेव्हा पिशवीतनं महाभारताचं पुस्तक खाली पडतंय, महाभारताची पोथी खाली पडत असते. तेव्हा रम्या ती अशी हातात पटकन अलगद झेलते बरं का. आता रम्या म्हणते हे महाभारत? गुरुजी म्हणतात वाचलीयस का? मग रम्या म्हणते तशी मला आउटलाईन स्टोरी माहिती आहे याची. गुरुजी म्हणतात मग वाचून टाक. तुझ्या सगळ्या उत्तराचं मूळ भगवद्गीता असेल, सगळ्या प्रश्नांचं मूळ महाभारत आहे. अवश्य सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीता असेल आणि सगळ्या प्रश्नांचं मूळ महाभारत आहे असं गुरुजी वाक्य बोललेत. अप्रतिम वाक्य बोललेत प्रेक्षकांनो. खरंच आहे, प्रत्येकाने आयुष्यात भगवद्गीता ही वाचलीच पाहिजे. मी पण वाचली आहे पण अर्धवट, पूर्ण अजून माझी वाचून झालेली नाहीये. पण इथे तुम्हाला एक मेन्शन करू इच्छिते मी, कोणाला माहीत नसेल तर हॉटस्टारवरती ना महाभारत नावाचा शो आहे. हा जुना शो आहे, आय थिंक सो 2014ला वगैरे आला असावा तो. कसला शो आहे प्रेक्षकांनो, अप्रतिम. मी आजही माझ्या आजे सासूंना त्या मालिकेचे सगळे एपिसोड लावून देत असते जेव्हा मला वेळ असेल ना तेव्हा, आणि त्या पण खूप आनंदाने बघतात. तसं त्यांना ऐकू कमी येतं पण अप्रतिम शो आहे प्रेक्षकांनो. प्रत्येकाने आवर्जून बघा. आय थिंक सो तो फ्री आहे बघायला. ॲडव्हर्टाइजमेंट येतील तुम्हाला, पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना त्या हॉटस्टार ॲपला तर तुम्हाला विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट सगळे शोज एन्जॉय करता येतील. विषय निघाला म्हणून थोडंसं सांगावंसं वाटलं हं तुम्हाला. चला तर मग पुढचं सीन बघूयात. गुरुजी निघालेत. रम्या म्हणते वसू आत्याला मी आता महाभारत वाचणार नाहीये, मी महाभारत घडवणार आहे. वसू आत्याला वैताग आलाय आता रम्याचा आणि त्यांना टेन्शन आलंय बरं का. नंदिनी भेटली आता गुरुजींना. गुरुजी नंदिनीची विचारपूस करतात बरं का, खूप आपसुकतेने. गुरुजींना नमस्कार करते नंदिनी. गुरुजी म्हणतात बेटा आयुष्यमान भव. नंदिनी म्हणते चला ना गुरुजी जेवायला, थोडंसं खाऊन घ्या. गुरुजी म्हणतात नाही नको बेटा, माझी कामं बाकी आहेत, सगळ्यांना सांग तसं. बेटा नंदिनी तू खुश आहेस ना, मनावरचं मळप तुझं दूर झालं ना? नंदिनी म्हणते हो गुरुजी, तसं आधी वाटायचं मला की मी काव्याच्या सुखाचा, तिच्या नशिबाचा तुकडा मी मुठीत घेऊन ठेवलाय, पण आता तसं नाहीये. आता माझं मन शांत आहे. गुरुजी म्हणतात बेटा तसंच तुझं मन शांत ठेव. कर्माचं चक्र सतत फिरत राहतं, नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी. नंदिनी बेटा आपल्याला वाटतं की आपण एकाच चक्रात अडकलोय. नंदिनी आपल्याला वाटतं आपण कोणाचं देणं ठेवतोय, पण तसं नाहीये. नशिबाच्या नकळत आपण ते देणं आपोआप चुकवतो. अगं लग्नाला तर मी येणारच आहे, सगळं छान मनासारखं होईल बेटा, शुभम भवतु. असं म्हणून गुरुजी निघून गेलेत बरं का. म्हणजे सगळं काही छान होणार आहे, पण काही ट्विस्ट आणि टर्न्स मालिकेत देणारे हे आपल्याला समजलं गुरुजीच्या येण्यामुळे.
आता इथून पुढे बघा प्रेक्षकांनो, हे जीवा पार्थ आलेत लग्नपत्रिका करायला आणि तेव्हा ते लग्नपत्रिका करायला आले ना, तो सीन त्यांना आठवलाय आणि तेव्हाचेच कपडे यांनी आता घातलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि गेटअप पण तसाच आहे, असं थोडंफार दिसतंय, फक्त काव्याचा ड्रेस वेगळा आहे आणि नंदिनीचा. त्यावेळेला म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा ते ह्याच पत्रिकावाल्याकडे आले होते आणि आता पण ह्याच पत्रिकावाल्याकडे आलेत आणि तो सीन त्यांना आठवलाय तिथे आल्यावर. जीवाने तेव्हा विचारलेलं असतं की काही डिस्काउंट आहे का. आता त्याने पुन्हा तेच विचारलंय, लव्ह मॅरेज करणाऱ्यांना काही डिस्काउंट आहे का. हा सीन जरा गडबड आहे बरं का प्रेक्षकांनो, खूपच कन्फ्युजिंग घेतलाय त्यांनी. आता तो लग्नपत्रिका छापणारा एकीकडे फोनवर बोलतो आणि म्हणतो, नाही हो नाही, तुमच्याशी नाही बोलत आहे मी, नाही मी फोनवर बोलतोय, नाही नाही तसं काही डिस्काउंट नाही. आणि एकीकडे या कपलशी बोलत असतो. नंदिनी म्हणते, लव्ह मॅरेज करणाऱ्यांना लग्न हीच त्यांच्यासाठी मोठी संधी असते ना. काव्या म्हणते, हो ना बिचारे, लग्नच कसं बसं करतात, पत्रिका छापणं मोठी गोष्ट असेल ना त्यांच्यासाठी. पार्थ म्हणतो, डिस्काउंट तर मिळाला पाहिजे नाही का. आता तो माणूस फोनवर बोलताना म्हणतो, हो मी हेच म्हणतोय तुम्हाला. आणि फोनवाल्याला म्हणतो, अरे एक मिनिट थांब थांब, मी नंतर फोन करतो. आता या सगळ्यांना ओळखून म्हणतो, अरे तुम्ही तेच कपल आहात ना मागचे. जीवा म्हणतो, हा आम्ही तेच कपल आहोत, मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला हेच प्रश्न विचारले होते ना. नंदिनी म्हणते, हो हो हेच आहेत ते आगाऊ डिस्काउंट मागणारे. जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, डिस्काउंट मागणाऱ्यासाठी तुमच्याकडे काही वेगळं डिस्काउंट आहे का. आता तो पत्रिका छापणारा म्हणतो, काय हो आता काय तुमच्या लहान्या बहीण भावासाठी पत्रिका छापायला आलात का. पार्थ म्हणतो, नाही हो आमच्यासाठी चालू आहे पत्रिका छापायला, या 2 कपलसाठी पत्रिका छापायच्या आहे. आता तो पत्रिका छापणारा गोंधळात पडतो आणि त्याला ते मागचे सीन आठवतात बरं का, की पार्थचं लग्न तेव्हा काव्याशी होणार आहे असं तेव्हा त्यांनी चुकून छापलं होतं. पाहिलं ना प्रेक्षकांनो, तुम्ही पण गडबडले ना. खूप कन्फ्युजिंग सीन आहे हा, टीव्हीवर बघायला मिस करू नका. थोडक्यात सांगायचं म्हणजे, या पत्रिका छापणाऱ्याला आठवलं की हेच ते कपल होते ज्यांच्यासाठी याने गडबड केली नावं छापण्यासाठी. हुश्श बाबा, सांगितलं एकदाचा हा सीन. मी गडबडून गेले होते. पार्थ एवढंच म्हणतो, युनिव्हर्सने आम्हाला तुमच्या थ्रू सांगितलं होतं की आम्ही तेव्हा चूक करत होतो. मग तो पत्रिकावाला म्हणतो, मिरॅकल मिरॅकल नाव आहे आमच्या पत्रिका छापणाऱ्या माझ्या दुकानाचं. नंदिनी म्हणते, आता ती चूक सुधारायला आलो बरं आम्ही. जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, चूक सुधारली आहे म्हणून काही डिस्काउंट आहे का आमच्याकडे. पार्थ म्हणतो, काय रे जीवा. जीवा म्हणतो, दादा तूच बघ किती हसतोयस आता. मग लगेच नंदिनी म्हणते, चला चला आवरा बरं, आपण ना पटकन पत्रिका छापायला सांगूयात त्यांना, ज्यासाठी आलोय ते करूयात ना. मग काव्या म्हणते, काय ग ताई किती ती घाई. मग हा पत्रिका छापणारा म्हणतो, बरं चला नवरा नवरीचं नाव सांगा मला. मग आता पार्थ म्हणतो, पार्थ देशमुख. काव्या म्हणते, काव्या देशमुख. आता सगळं त्यांनी लिहून घेतलंय. तो पत्रिका छापणारा पुन्हा गोंधळात पडतो आणि म्हणतो, दोघंही देशमुख. काव्या म्हणते, नाही म्हणजे मी मोहिते आणि हे देशमुख, आम्हा दोघांचं लग्न होणार आहे. मग जीवा म्हणतो, आणि आमचा जीवा देशमुख यांचा शुभविवाह नंदिनी मोहिते यांच्यासोबत संपन्न होणार आहे. आणि मग तो माणूस त्यांना सॅम्पल देतो पत्रिकेचे स्टेप बाय स्टेप. आता सगळ्या यांच्या एक 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 चालू आहेत सगळ्या, म्हणजे काय म्हणतात रिच्युअल्स, एक झालं की एक, एक झालं की एक. आता पत्रिका छापायला दिल्या यांनी एकदाच्या. आता यांच्या घरी चाललंय बरं का साड्यावाला. प्रेक्षकांनो, साड्यावाल्या घरी येणे किती बोर ना. दुकानात गेल्यावर खूप साऱ्या साड्यांच्या अशा क्वांटिटीज दिसतात, मजा येते. म्हणजे साड्या खरेदी करण्यापेक्षा तिथल्या साड्या बघण्यात जास्ती मजा येते मला. म्हणजे बघा ना, किती किती वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या असतात ना. तुम्हालाही आवडतं का हो. मला विंडो शॉपिंग करायला खूप आवडतं. खूप जास्ती पैसे खर्च करायला आवडत नाही मला. हां, असं काही नाही पैसे खर्च करत नाही, पण ओकेजनली नक्कीच खर्च करते. पण उगाचच विनाकारण काहीतरी आपलं घेऊन ठेवायचे खूप सारे कपडे, असं मला नाही आवडत. जेवढे गरजेचे आहेत तेवढे घ्यावे. तर आता हा साडीवाला येतोय आणि साड्या दाखवतोय. आता इथे साड्या बघायचा कार्यक्रम चालू आहे. जीवा आणि नंदिनी आलेत खाली. नंदिनी म्हणत असते, चला ना जीवा, बघा ना तो साडीवाला आलाय, चला ना. जीवा म्हणतो, अगं माझं काय काम, तिथे सगळ्या बायका बायका आहेत ना. नंदिनी म्हणते, अहो मला साडी चॉईस करायला मदत करा ना. जीवा म्हणतो, अगं असं काय करते नंदिनी, माझी मखणा आहेस ना तू, अगं तुला येते की साडी चॉईस करतात, जा ना. नंदिनी म्हणते, नको नको तुम्ही चला ना. जीवा म्हणतो, तू जा ग, मी इथून लक्ष देतो. जीवा मखाने खाता खाता तिच्याशी बोलतो बरं का आता, म्हणजे खाणाखुणा करतो हा. आणि पार्थ सुद्धा काव्याला खाणाखुणा करतो की कुठली साडी चॉईस करायची आहे. ये कुछ ज्यादा हो गया बरं का प्रेक्षकांनो. कारण हे दोघं तिथे बसून सुद्धा सिलेक्ट करू शकले असते. एरवी त्यांनी तेच केलं, पण आज जरा जास्ती काहीतरी रोमॅन्स दाखवायचा म्हणून दाखवलाय. आता नंदिनी तिथे बसली आहे. रम्या म्हणते, आमच्या नवरीसाठी दाखवा बरं का छान छान साड्या.
काव्या आणि पार्थ पण आलेत आणि आज न काव्याचं आणि पार्थचं ते गेटअप फार भारी दाखवलं बरं का त्यांनी. म्हणजे पार्थचा टी शर्ट आणि काव्याची ती पिंक साडी खूप गोड दिसतात दोघे जण. काव्या म्हणते चला ना पार्थ, अहो मला सांगा ना साडी सिलेक्ट करायची मला, चला चला. पार्थ म्हणतो नको नको, बायका बायकात मी नाही येणार, जा जा तुम्ही जा. आता स्वयंपाक घरातून खाणाखुणा करतो बरं का काव्याला. रम्या म्हणते ही बघा आमची दुसरी नवरी, यांना छान छान साड्या दाखवा. नंदिनी म्हणते नाही नाही सगळ्यांसाठी छान साड्या दाखवा. रम्या तूही छान साड्या घे हं. काव्या म्हणते अगं ए नंदिनीताई, रेखाताई, चित्राताई सगळ्यांसाठी साड्या घेऊयात. आणि हो सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे आशाताई, तिच्यासाठी तर सगळ्यात महत्वाची आणि महागडी साडी घ्या बरं का. आशाताई खुश झाल्या बरं का. आशाताई डबल काम करणार यांच्या लग्नात. आता नंदिनीच्या आश्रमातली ती आली आहे ना, ती तिच्या भावानं काय तिच्या बायको प्रेग्नेंट होती, त्या भावानं मदत केली होती, नंदिनीचा तो किडनॅपर एक्सेट्रा एक्सेट्रा ती बाई आहे. आणि ते म्हणतात की नंदिनी तुमचा लग्न म्हणजे आमच्यासाठी सोहळा आहे बरं का. मग ती मुलगी म्हणते दुसरी, नंदिनी ताई आणि जीवा दादाने माझं कन्यादान केलंय, तुमच्या लग्नात सगळी कामं आम्ही करू. काव्या म्हणते पण सगळ्यात आधी सुंदर सुंदर साड्या निवडूयात. इथे ना आता बॅकग्राऊंडला त्यांनी गाणं वाजवलंय बरं का प्रेक्षकांना, ते असे कसे बोलायचे न बोलता आता. आता हे गाणं ऐकता ऐकता तुम्हाला पार्थ आणि काव्या, जीवा आणि नंदिनी याच्या खाणाखुणा दिसणार आहे. आता काव्या एक साडी अशी टाकते खांद्यावर, मग पार्थला खुणवते ही छान आहे का. मग पार्थ तिला तिकडनं टोमॅटो दाखवतो, लाल रंगाची बघ, मग लिंबू दाखवतो किचनमधून, पिवळ्या रंगाची बघ. तशी एक एक करून काव्या तिच्या अंगावर अशी त्या कलरची साडी टाकत असते. आणि एक्झॅक्टली नंदिनीचं पण तेच चाललंय बरं का. पण आता यांच्या खाणाखुणा मानिनी ताई बरोबर हेरतात आणि या दोघांना जरा ओरडा देतात. पण तोपर्यंत हे गाणं ऐकायला आपल्याला लई भारी वाटलं बरं का. तुम्हाला पण माझा रिव्ह्यू ऐकायला लई भारी वाटत असेल तर लाईक करून टाका की, आणि चॅनललाही जरा सबस्क्राईब करा. 27 तारखेला मी येणार आहे प्रेक्षकांनो लाईव्ह रिव्ह्यू विथ मी अनघा या आपल्या चॅनलवर. तसं मला त्या चॅनलवर सांगायचं राहिलंय, उद्या मी नक्की सांगेल. तुम्ही सगळ्यांनी पण लाईव्ह यायचंय आणि जमलं तर मी हे चॅनल पण तसं मर्ज करेल. मला अजून त्याची टेक्निक माहीत नाही आहे, पण मी तसं करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे प्लीज 27 तारखेला रात्री 10 वाजता नक्की या. निमित्त आहे माझ्या वाढदिवसाचं, संवाद साधायचा आहे तुमच्याशी. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो सगळ्यांनी 27 तारखेला रात्री 10 वाजता लाईव्ह यायचंय आपल्या चॅनलवरती. तर आता या खाणाखुणा सुरू होत्या तोपर्यंत मी तुम्हाला सांगून टाकलं मला जे सांगायचं होतं ते. आता मानिनी या चौघांना बघते बरं का आणि यांच्यावर जरा ओरडते लाड. ए मेल्यानो काय लबाडी करता रे, आडून आडून हातवारे करतायत, विक्रम देशमुखांचे चेलेत तुम्ही. जीवा म्हणतो कुठे काय, मी मखाना खातोय आई. लगेच जीवा म्हणतो हा बघ दादा माझा तोच लपून लपून बघतोय. पार्थ म्हणतो नाही नाही मी नूडल्स बनवतोय. व स्वात्या म्हणतात मानिनी तू खरं बोललीस, खरंच हे दोघं विक्रमचे चेले आहेत. ए पोरांनो इकडे या रे, अरे इथे बसून साड्या निवडा ना. पार्थ म्हणतो बरं चला चला तुम्ही म्हणताय म्हणून येतो आम्ही. आता दोघंही एकमेकांच्या पार्टनर जवळ बसलेत बरं का आणि तिथे साड्या सिलेक्ट करायला आता मदत करताय. छान वाटतं ना पण आपापल्या पार्टनर सोबत साड्या सिलेक्ट करायला. शेवटी आपले पार्टनर्स तर आपल्यालाच बघत असतात ना प्रेक्षकांनो, आणि त्यांच्यासाठी खास तयार व्हायचं म्हणजे वा वा क्या बात है. वसू आता सहज आठवण काढतात बरं का. हे मानिनी तुला आठवतं का ग विक्रमने काय केलं होतं तुमच्या बस्त्याच्या वेळेला. मग पार्थ आणि जीवा चिडवतात त्याच्या आईला, ए आई सांग ना काय केलं होतं. जीवा म्हणतो सांग सांग विकीची म्हणू. मानिनी म्हणते काही नाही बाबा, अरे तुमच्यासारखंच, तुमचेच बाबा ते, त्यांनी त्यावेळेला ना आरसा धरला आणि मुद्दाम कवडसे पाडत होते. मग आमच्या आईंनी बघितलं आणि मग. पार्थ म्हणतो मग काय केलं. आता रम्याने तितक्यात यांचं बोलणं सुरू असताना एक साडी चोरली आहे बरं का प्रेक्षकांनो. एक लाल निळी आणि पांढरी अशी काहीतरी साडी आहे. आता ती तिनं ओढणीच्या खाली लपवली आहे. मग वसू आत्या पुढे म्हणतात आमच्या आईने विक्रमला चांगलं बदलवलं होतं बरं का. जीवा म्हणतो अरे वा काय सांगतेस काय आत्या. मग पार्थ म्हणतो बाबांचेच गुण आहे वाटतं आमच्यात. मानिनी म्हणते माझ्या सासूचे पण गुण आलेत बरं का माझ्यात, देऊ का फटके. वसू आत्या म्हणतात हो द्यायचे का रे फटके पोरांनो. लगेच रम्या म्हणते आले आल्या आणि फोनवर बोलायचं नाटक करते आणि पांढरी साडी लाल साडी घेऊन जाते चुपचाप बरं का तिच्या खोलीमध्ये. आणि प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड संपला बरं का. पुढच्या भागात आपण बघतोय काव्या म्हणत असते नंदिनीला ताई आपले अहो इशारे करून आपल्याला साडी निवडण्यात मदत करणार असतील तर ताई मग आपला बस्ता तर स्पेशल होणारच ना. वसू आत्या रम्याच्या हातात पांढरी साडी बघतात आणि घाबरतात. तिला म्हणतात रम्या अगं लग्नात पांढरी साडी कशाला हवी आहे तुला. रम्या वसू आत्याला अशी खुणवते गप्प बसायचं आई.
आता इकडे जीवा आणि पाड ते सगळ्या बसताय ना, तो देवाजवळ ठेवायला जातात, तेव्हा वसू आत्या येतात आणि म्हणतात, अरे पोरांनो लवकर चला, रम्याने ना नंदिनी आणि काव्याला फेस मास्क लावलाय आणि झोपवलंय. आता हा पुन्हा एकदा सस्पेन्स आहे प्रेक्षकांनो, विशेष काही नसावं कारण लवकरच आता हळदीचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करणार आहात या कपल्सचा. त्यामुळे तयार आहात ना सगळे रिव्ह्यू ऐकायला? आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे आजच्या आपल्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.